10व्या वर्गाची कविता आहे ही युनिट 2 मधली आहे। तर ही कविता अतिशय म्हणजे वस्तुस्थितीशी सुसंगत आहे। वस्तुस्थिती आजची वस्तुस्थिती दाखवणारी अशी ही कविता आहे। आजचं समाज जीवन कसं आहे, आजचा माणूस कसा जगत आहे, म्हणजे फक्त काही माणूस शरीरानं मृतवत झाला म्हणजे तो मरत नसतो। विचाराने जर समजा त्या माणसाला जर समजा त्याच्या भविष्याबद्दल काही घेणं देणं नसेल, नवीन काळाशी काही घेणं देणं नसेल, आजूबाजूच्या जीवनाशी काही घेणं देणं नसेल, आपल्या आजूबाजूचे लोक कसे जगतात, का करतात, किंवा नवीन ज्या घडामोडी आहेत किंवा नवीन जे तंत्रज्ञान किंवा नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांच्याशी तो जर समजा साधर्म्य साधत नसेल, त्यांच्याशी त्याचा कुठल्याच प्रकारचा ताळमेळ नसेल, तर खऱ्या अर्थाने तोही माणूस संपला असं समजायला हरकत नाही। म्हणूनच या कवितेचं नाव यू स्टार्ट डाईंग स्लोली का ठेवलेलं आहे की यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे काय की तुम्ही हळूहळू संपून जाल, तुम्ही हळू नष्ट व्हाल। का, कधी, इफ म्हणजे या कवितेच्या पहिल्याच ओळीमध्ये 1 2 3 4 चार ओळीमध्ये इफने सुरुवात। इफ म्हणजे जर तुम्ही असं केलं तर तुमचं असं होईल, म्हणजे तुम्ही संपून जाल, म्हणजे तुम्ही असं केलं किंवा असं नाही केलं। इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, त्याच्यानंतर मग यू स्टार्ट डाईंग स्लोली या नंतर शेवट आहे। पण त्याच्यामध्ये 1 2 3 4 चार ओळी दिलेल्या आहे आणि चार ओळीमध्ये त्यांनी इफ यू डू नॉट म्हणजे तुम्ही असं केलं नाही, तुम्ही असं केलं नाही, तुम्ही असं केलं नाही, तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही संपून जाल। म्हणजे तुम्ही असं काय केलं नाही, चांगल्या गोष्टी केल्या नाही। म्हणजे या जगात कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहे, प्रवास करणे याच्यासाठी का नुसतंच प्रवास करणे नाही, कामधंदे सोडून प्रवास करणे असं कवीला इथं अपेक्षित नाही। प्रवास करणे म्हणजे जग पाहणे, जगात काय काय चाललं, एवढं सर्व निसर्गाने एवढं सर्व निर्माण केलेलं आहे आणि एवढा सर्व हा मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे। तर हे जग कसं आहे, काय आहे, किमान आपल्या ऐपतीप्रमाणे शक्यतेप्रमाणे तरी माणसानं जावं। म्हणजे तुम्ही प्रवास केला नाही, तुम्ही वाचन केलं नाही, तुम्ही लोकांचे जगण्याचे आवाज ऐकले नाही, किंवा म्हणजे तुम्ही स्वतःला अप्रिशिएट केलं नाही, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जर तुम्ही दिला नाही, स्वतःला नाकारलं, स्वतःचा अपमान केला, स्वतःला कुठेतरी कमी समजलं तर तुम्ही संपून जाल असं यातून कवीला म्हणायचं। यानंतरचं सविस्तरमध्ये दुसऱ्या व्हिडिओ